तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात बोगस अथवा निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यामुळे शेतकरी अक्षरशः आर्थिक संकटात सापडले आहेत। निवाणासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये पेरणीनंतर 10 ते 12 दिवस उलटूनही सोयाबीनची समाधानकारक उगवण झाली नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे। निवाणा येथील एका शेतकऱ्याने 3 ते 4 एकर क्षेत्रात पेरणी केली होती, मात्र केवळ सुमारे 20% उगवण झाल्याने उर्वरित संपूर्ण शेतावर रोटावेटर फिरवून पुन्हा पेरणीची तयारी करावी लागली। अशाच प्रकारचा फटका तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बसल्याचा आरोप करण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार रवी कंपनी उन्नती या कंपनीचे सोयाबीन बियाणे मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आले असून त्याची उगवण अत्यंत कमी झाल्याचा आरोप आहे। त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। बाधित शेतकऱ्यांना प्रति एकर 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, तसेच दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। याचबरोबर संग्रामपूर तालुक्यात गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून तालुका कृषी अधिकारी पद रिक्त असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप आहे। अतिरिक्त कार्यभारामुळे कृषी विभागाची यंत्रणा प्रभावीपणे काम करत नसल्याने शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत। बोगस बियाण्यांची सखोल चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, कायमस्वरूपी कृषी अधिकाऱ्याची नियुक्ती आणि बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत व मोफत बियाणे द्यावी अशी मागणी आता संग्रामपूर तालुक्यातून जोर धरत आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। तुमची सोयाबीनची मी रवी उन्नती कंपनीचे 4 एकर सोयाबीन पेरले होते, त्यापैकी 20% सोयाबीन उगवले। आता माझ्या 4 एकर शेतावर दुबार पेरणीचे संकट आलेले आहे। दुबार पेरणी करण्यासाठी वर निसर्ग साथ नाही, गेल्या 12 दिवसापासून पाऊस नाही व तसेच पेरणीसाठी पैसे उपलब्ध नाहीत। तर आमची सरकारला मागणी आहे की आम्हाला तात्काळ काही ना काही 50,000ची मदत द्या व आम्हाला बियाणे उपलब्ध करून द्या व बियाणे बी स्वस्त दरात उपलब्ध करून द्या। आमच्या जवळचे सोयाबीन 4,500 रुपये भाव घेतले, आता 150 रुपये किलोने आम्हाला ते सोयाबीन बिजोईसाठी विकत घ्यावे लागत आहे। तुरीचे बी तसेच, आमच्या तुरीला 8 ते 8,500 रुपये भाव आणि यांच्या तुरीला 300 रुपये किलो पैसा प्रति दराने तूर विक्रीसाठी आहे। तर आमची सरकारला एकच सांगणे आहे की शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाला आणि या सीड्स कंपनीने तयार केलेले बी याच्यामध्ये काही ना काही समन्वय साधून त्याची रक्कम ठरवा आणि शेतकऱ्याला जेवढ्या कमी दरात दिल्या जाईल एवढ्या कमी दरात बीज उपलब्ध करून द्या। कृषी अधिकाऱ्याचं काय होतं? तसेच आमच्या तालुक्याला 9 महिने झाले कृषी अधिकारी नाहीत, तरी आम्हाला एक चांगल्या दर्जाचे असे कृषी अधिकारी नेमणूक करून द्यावी अशी सरकारला मागणी आहे। त्यांचं सोयाबीन निघालं नाही, त्याबद्दल काय सांगसाल? भरपूर शेतकऱ्यांचे सोयाबीन निघाले नाही। आमच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये असं झालेलं आहे भाऊ, आता दुबार पेरणीचं संकट आहे। आधी सोयाबीन निघले नाही, 20% सोयाबीन निघले होते। उन्नती बऱ्याचशा कंपनीचे सोयाबीन आहेत, त्यामध्ये उन्नतीचा प्रामुख्याने जास्त सहभाग आहे। आणि जे पंचनामे करायचे होते त्यासाठी आमच्याकडे कृषी अधिकारी उपलब्ध नाही आहेत। तालुक्याला कमसे कम 1 वर्ष आसपास होत आलेलं आहे, तरी आणखीन कृषी अधिकारी आम्हाला भेटलाच नाही। त्यामुळे काय होते, कुठेतरी हे शेतकऱ्यांचा नाही कृषी विभागाशी जो संवाद आहे तो कुठेतरी दूर होत चाललेला आहे। त्यामुळे काय आहे, त्वरित पंचनामे व्हायला पाहिजेत आणि शासनाने शेतकऱ्याला त्वरित हे मदत जाहीर करायला हवी, कारण त्याच्याकडे आता 3 पेरणीचं संकट आहे। आता पाऊस नाही आहे, त्यामुळे बरेचसे सोयाबीन हे निघालेले होते ते लहान आहेत आणि ते जळत आहेत पूर्णपणे। त्यामुळे पाण्याची गरज आहे, पाण्याच्या गरजेमुळे शेतकऱ्याला प्रशासनाची पण साथ हवी। त्यामुळे जे आहे प्रशासनाने लवकरात लवकर संग्रामपूर तालुक्याला कृषी अधिकारी नेमून द्यावा।